नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बहुप्रतीक्षित असा लिपिक टंकलेखक ग्रुप सी एमपीएससीचा निकाल लागलेला आहे. 2023चा हा पेपर आहे आणि 2025ला हा निकाल लागलेला आहे. 7,000 प्लस जागांसाठीचा हा निकाल आहे. सो बऱ्याच विद्यार्थ्यांचं भवितव्य ह्या निकालावरती अवलंबून होतं. पण दरम्यानच्या कालावधीमध्ये म्हणजे 2 वर्षात मुलांनी बऱ्याचशा एक्झाम दिल्या आणि हे विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी काही अंशी सिलेक्टेड पण झालेले आहे. काही ठिकाणी काही विद्यार्थ्यांची नियुक्ती होऊन काम पण चालू झालंय, कदाचित पेमेंट पण घेतला असेल, एखादा पगार पण घेतला असेल. सो आता त्या विद्यार्थ्यांचं परत एकदा इथे रिझल्टमध्ये जर नाव असेल तर आता मात्र त्या विद्यार्थ्यांना ऑप्शन्स आहे कोणतं पद घ्यायचं. त्यांनी जर हे पद नाही घेतलं तर राहिलेल्या मुलांना इथे चान्स अजून मिळणार आहे. सो आताच काही वेळापूर्वी ऑप्टिंग आउटचा सुद्धा ऑप्शन आलेला आहे. त्याचा छोटासा व्हिडिओ मी परत घेऊन तुम्हाला सांगतो ती काय प्रोसेस आहे. लक्षात घ्या, यामध्ये तात्पुरती निवड यादी लागलेली आहे. अंतिम यादी कधी लागणार, यासाठी काय प्रोसेस पुढे काय होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. पुढील प्रोसेस सगळी डिटेल मी तुम्हाला सांगतो. बघा, हे जर आपण बघितलं, आता तुम्ही जर चेक केलं एमपीएससीच्या वेबसाईटला गेला तर ही जी लिस्ट लागली आहे त्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट म्हणतो. क्लर्क टायपिस्ट या पदासाठी प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरती, ही फायनल नाहीये. पण एक लक्षात घ्या, याच्यामध्ये ज्यांची नाव आहे, जसं की आता हे त्यांनी दाखवलंय एक डिपार्टमेंट आहे 4.1.2 डिव्हिजनल इन्फॉर्मेशन ऑफिस नाशिक, यामध्ये 5 उमेदवारांची निवड झालेली आहे. आता ही तात्पुरती आहे. तात्पुरती हा शब्द का वापरलेला आहे, कारण पुढे काही प्रोसेस बाकी आहे. काय प्रोसेस बाकी आहे पुढे बघा. पहिली प्रोसेस पुढे काय असणार आहे, तुम्हाला ऑप्टिंग आउटचा ऑप्शन देणार आहे. काय ऑप्टिंग आउट? ऑप्टिंग आउट म्हणजे काय, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो ऑप्टिंग आउट. त्यानंतर दुसरी प्रोसेस काय असणार आहे, तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. आणि मग तिसरी प्रोसेस असेल तुमची फायनल मेरिट लिस्ट. ही असेल फायनल मेरिट लिस्ट, म्हणून त्यांनी आता याला नाव काय दिलंय, तात्पुरती निवड यादी दिलेली आहे. तात्पुरती सिलेक्शन लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट किंवा फायनल सिलेक्शन लिस्ट म्हणूया आपण त्याला. फायनल सिलेक्शन लिस्ट असणार आहे. ओके, मग ह्या 2 प्रोसेसमध्ये काय होऊ शकतं, बरेचसे विद्यार्थी आता यांचं सिलेक्शन झालंय, मग हे काय होऊ शकते, यांनी ऑप्टिंग आउट केलं तर यांचं नाव जाणार आहे, अजून एक नाव ऍड होणार आहे. किंवा डीव्ही मध्ये एखाद्याला येऊ नये प्रॉब्लेम कोणाला, पण एखाद्या व्यक्तीला डीव्ही मध्ये जर प्रॉब्लेम आला तर त्या व्यक्तीच्या जागी परत प्रतीक्षा यादीतून उमेदवार पुढे ओढला जाणार आहे आणि परत ही निवड यादी जी तात्पुरती ती बदल होऊन अंतिम निवड यादी येणार आहे. सो त्यामुळे तात्पुरती किंवा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट म्हणलेलं आहे. तुम्ही जर वेबसाईटला गेलात आणि ते डाउनलोड केलं तर तुमच्या समोर बघा अशी ही यादी आहे. जवळपास 571 पेजेस आहे. 571 पेजेस आहे. तुम्ही चेक करू शकता. 4.1.1 महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहे, असं तुम्ही चेक करा. आता इथे प्रॉब्लेम काय येऊ शकतो की सर मी माझं नाव कसं चेक करायचं, एवढी मोठी लिस्ट आहे, माझं सिलेक्शन झालं की नाही. तुम्ही काय करू शकता, इथे कंट्रोल एफ नावाचा ऑप्शन असतो. काय असतो, कंट्रोल एफ नावाचा ऑप्शन असतो. तो आता इथे माझ्याकडे डेस्कटॉपला किंवा मोबाईलला ओपन नाही, तुम्हाला दाखवलं असता. कंट्रोल एफ जर तुम्ही इथे दाबलं, इथे जस्ट घेऊन बघतो इथे ऑप्शन येतो का, नसेल येत, इथे ऑप्शन येत नाहीये. नाही, तो ऑप्शन इथे अवेलेबल नाही आहे. कंट्रोल एफ दाबायचा. जस्ट मिनिट, CTRL कंट्रोल एफ दाबला की इथे विंडो ओपन होते. इथे तुम्ही तुमचं नाव टाका, ते नाव लगेच चेक करून दाखवते. म्हणजे काही काय म्हणजे सेकंदात तुम्हाला कळते तुमचं सिलेक्शन झालंय की नाही, कारण लिस्ट मोठी आहे ना. सो तुमचं नाव असं तुम्ही कंट्रोल एफ दाबून चेक करू शकता, तुम्हाला लगेच तुमचं नाव कळेल. असे भरपूर डिपार्टमेंट त्यांनी इथे दिलेले आहे. सगळे डिपार्टमेंट तुम्ही चेक करा. जसं की डिपार्टमेंट आहे डिव्हिजनल इन्फॉर्मेशन ऑफिस लातूर. लातूर हे 2 विद्यार्थी सिलेक्टेड बघा, खाडे रोहित आणि भारती मनोहर मोहन बुवा. सो अशा पद्धतीने तुम्ही चेक करा आणि सिलेक्शन झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि खूप चांगल्या पदावर तुम्ही आता कार्य करणार आहात. तुमच्या येणाऱ्या भविष्याला पण खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं सिलेक्शन झालं असेल तर नक्की आमच्यापर्यंत कळवा. माझा नंबर नोट करून ठेवा, 94 20 12 44 44 हा व्हॉट्सअप नंबर आहे. या नंबरला व्हॉट्सअपलाच मेसेज करा. तुमच्या अजून काही शंका असेल तर प्रश्न सुद्धा तुम्ही या नंबरला व्हॉट्सअपला टाकू शकता. कॉल शक्यतो करू नका. सो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सिलेक्शन झालं, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मेहनतीला फळ आलेलं आहे आणि तुम्ही गेले कित्येक वर्षापासून तयारी करत होता, वाट बघत होता. सो तुमच्याबरोबर तुमच्या फॅमिलीचे खूप खूप अभिनंदन. याबद्दल इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्याबरोबर, काही अडचण आहे तर नक्की आपला म्हणून कॉल करा. आता अंतिम यादी कधी लागणार तुम्हाला सांगितलं. 2 गोष्टी होणार आहे ह्यासाठी. 2 गोष्टी का, एक ऑप्टिंग आउटचा ऑप्शन असणार आहे आणि दुसरा जो ऑप्शन असणार आहे तो म्हणजे डीव्हीचा. याच्यानंतर तुमचं काय करणार, फायनल अंतिम यादी लागणार आहे. ऑप्टिंग आउट मधून
अजून प्रतीक्षा येईल उमेदवारांना संधी मिळणार का, तर याचं उत्तर आहे यस, तुम्हाला संधी मिळणार आहे, कारण बरेचशे उमेदवारांचं सिलेक्शन वेगळ्या ठिकाणी झालेलं आहे. सो वेट अँड वॉच, अजून साधारणतः काही दिवस जाणार याच्यामध्ये, आणि मग तुमचं फायनल निवड यादी आणि तुमची नंतर काय नियुक्ती होणार आहे. याबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता किंवा इग्नाइट अकॅडमीचं ऍप डायरेक्ट डाउनलोड करून हवं ते परचेस करू शकता. सो व्हिडिओ बद्दल अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये टाका. तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून अभिनंदन. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.